कुंडली गवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामदेश श्री संत सखाराम महाराज की जय श्री संत गजानन महाराज की जय निधाय विश्वेशं विधाय गुरुवन्दनं बालानां सुखबोधाय क्रियते तर्कसङ्ग्रहः श्रीगणेशं नमस्कृत्य पार्वती शङ्करं परं मया चन्द्रसेन क्रियते कृत्यकम् यस्मादिदमहमन्य बालानां मुक्तारकं तस्मादिदकरं वाक्यं वक्तव्यं दिशा सदा. तर अभाव निरूपण प्रकरण सुरू आहे. कोणतं प्रकरण? तर त्यात आता मला वाटते मूळ ग्रंथातलं एकच वाक्य राहिलं फक्त शेवटचं. सर्वेषां पदार्थानां यथायथम उक्तेषु अंतर्भावात सप्त एव पदार्थाः इति सिद्धम. एवढंच ना? वाचा. सर्वेषां पदार्थानां यथा यथमुक्तेषु सप्तैव पदार्थाः इति सिद्धम्. सर्वेषां पदार्थानां बरोबर न्याय आणि वैशिशिक आहे की नाही, असे हे आहेत ना दोन. तर हे 7 पदार्थ वैशिशिकांनी मानलेले आहेत. ते दोन शास्त्र जवळचे आहेत. जसं योग आणि सांख्य कसं जवळचं आहे, उत्तर मीमांसा किंवा मीमांसा बरीचशी जवळची आहे, तसं प्रमाण मानणं वगैरे हे उत्तर मीमांसेने मानलेले 6 प्रमाण हे मुळात पूर्व मीमांसेने मानले. उत्तर मीमांसा गप राहिला आणि त्याच्यानुसार बोलेला. तसं न्याय आणि वैशिशिक ही एकमेकाच्या खांद्यावर हात टाकणारे शास्त्र आहेत ना. मग वैशिशिकाने किती पदार्थ मानले, कोणते ते सांग? द्रव्यगुण कर्म सामान्य विशेष संभाव अभाव. हां, पूर्ण वाचलं ते 5-5 के? हां नाही, त्याची काही गरज नाही. ते 3 फक्त जे होते तेवढे. हां, तर किती मानले आहेत पदार्थ रे? 7. बरोबर आहे. तर हे वैशिशिकांनी मांडलेले आहेत. नैयायिकांनी 16 मांडलेले आहेत. नैयायिकांनी किती मांडले? 16 मांडलेले आहेत. मग ते 16 पदार्थ आणि 7, मग याचा कसा मेळ? मग तुम्ही ते सोडून दिले का बुवा? नाही म्हणे. सर्वेषां पदार्थांना, सगळे पदार्थांचा, सगळ्या पदार्थांचा. सगळे म्हणजे किती रे? 16. आलं लक्षात? सर्वेषां 16. कारण हे कळणं खूप गरजेचं आहे. ते काही खाली दिसणार नाही तुम्हाला कुठं. सर्वेषां पदार्थानां सगळ्या पदार्थांचा यथायथम. यथायथम म्हणजे जसं जमल जिथं जमल. यथायथम 16 पदार्थांना 7 पदार्थामध्ये अंतर्भाव करायचा आहे ना. मग कसा केला हो? तर मग जसं जसं जमल, जिथं जिथं जमल, ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं केला. ह्याला लक्षात? तर यथायथम जसे जमतील तसे. उक्तेषु अंतर्भाव. उक्तेषु म्हणजे रे, उक्त म्हणजे सांगितले. सांगितलेले पदार्थ किती सांगितले? 7. तर ते 16 पदार्थ जसे जमतील तसे उक्तेषु म्हणजे सांगितलेल्यांमध्ये. म्हणजे किती मध्ये? मग 7 मध्ये. 7मध्ये अंतर्भावात, अंतर्भाव केलेला असल्यामुळे सप्त एव पदार्थाः 7च पदार्थ आहेत. इति सिद्धम असे सिद्ध झाले. कळालं? पुन्हा आधी वाक्य आहे का? सर्वेषां पदार्थानां सगळ्याच पदार्थांचा यथायथम जसं जमेल, जिथं जमेल तेथे, तेषु 7 पदार्थ जे सांगितले त्यांच्यामध्ये अंतर्भावात, अंतर्भाव केलेला असल्यामुळे सप्त एव पदार्थाः 7च पदार्थ आहेत. इति सिद्धम असे सिद्ध झाले. किती पदार्थ आहेत मग? 7. चला, झालं का? आता पदकृत्य तर ते याच्यावरचं नाही. पदकृत्य नाही, ते ग्रंथाचा समारोप आहे. म्हणजे आता सर्वेषां म्हणजे काय, असं एक एक पदार्थ घेतला आणि चिंतन केलं असं काही नाही. ते आता एक मोकळ्या मनानं न्यायाचं मत व्यक्त करून मोक्षमुक्तीचा विचार करतात थोडी. पदार्थ ज्ञानस्य परमप्रयोजनम मोक्षम इति आमनंती. दिसलं का? पदार्थ ज्ञानाचं परमप्रयोजन म्हणजे मुख्य फळ मोक्ष आहे असं आमनंती असं सांगतात. कोण सांगतात? तर श्रुती स्मृती. कारण जोही कोणी बोलेल ना आस्तिक ग्रंथ करता बरोबर, तर तो असंच म्हणेल की जे मी बोलतो हे वेदात आहे. जे मी बोलतो ते कुठं आहे? वेदात आहे. न्यायशास्त्र आस्तिक आहे.
त्यामुळे याला ना वेदाला तर मानावं लागेलच. लागणारच. अस्तुरी म्हणतो आम्ही सांगतो. आस्तिक आहे म्हणजे तो कितीही त्यानं बळबळ केली आणि 50 ग्रंथ लिहिले तरी त्याचा मूळ काय असणार आहे? वेदच असणार. म्हणती असं श्रुती स्मृती मध्ये सांगितलेलं आहे. असं नियमच आहे ना. गुरावात मनीचेश्वरे बहुवचनम प्रयुंजित है ना. गुरु आत्मनी ईश्वरे, गुरुच्या ठिकाणी स्वतःच्या विषयी आणि ईश्वराविषयी बहुवचनम प्रयुंजित, बहुवचनाचा प्रयोग करावा. इथं आमनंतीचा अर्थ वेदच केवळ असा न घेता, जसं आस्तिकाच्या दृष्टीनं तेवढाच अर्थ खूप झाला, पण न घेता मग ऋषी मुनी मोठे मोठे माणसं असाही अर्थ घ्या. त्या सगळ्यांनी काय सांगितलं मग? पदार्थ ज्ञानस्य परम प्रयोजन, म्हणजे जे तुम्हाला या 7 पदार्थाचं ज्ञान होणार आहे की नाही, तुम्ही ऐकून राहिले ना बारीक, या पदार्थ आहे की नाही, या पदार्थाचं ज्ञान याचं मुख्य फळ काय आहे? मोक्षम आमानंती, मोक्ष आहे असं सगळेजण सांगतात. कोण कोण सांगते? श्रुती स्मृती सांगते, ऋषी मुनी सांगतात, सगळेजण सांगतात. पदार्थ ज्ञानस्य परम प्रयोजन मोक्षम आमनंती. सच, तो जो मोक्ष आहे त्याचं स्वरूप काय आहे? स म्हणजे तो मोक्ष. स म्हणजे काय? तो मोक्ष. कसा आहे तो मोक्ष? काय म्हणतो पहा, कसं त्याचं स्वरूप? आत्यंतिकैक विंशती दुःखध्वंस. आत्यंतिक 1 दुःखध्वंस. काय आहे त्या मोक्षाचं स्वरूप? 1 म्हणजे काय रे? 21. हे नैयिकाचा मोक्ष आहे. हा, ध्यानात ठेवायचं. आता मोक्ष आहे हा 21. 1 म्हणजे काय? 21. आणि दुःखध्वंस 1 दुःख ध्वंस. 21 दुःखांचा ध्वंस म्हणजे नाश. पण तो नाश कसा? तर म्हणे आत्यंतिक आहे ना, त्यातच पद सुरुवातचं. आत्यंतिक 1 दुःखध्वंस. आता ते सांगतात लक्षण गोड. तुम्हाला आठवते का रे, आपण विचारसागरात शिकलो होतो आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. 2 निवृत्त्या शिकलो होतो आपण. हे आहे हे परमानंदाची प्राप्ती. काय रे? निवृत्ती 2 प्रकार. कोणती कोणती ती निवृत्ती? आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. सांग बा. आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती अशा 2 निवृत्त्या आपण शिकलो होतो. आत्यंतिक निवृत्ती आणि लयरूप निवृत्ती. लयरूप निवृत्ती म्हणजे तुम्ही मीनं कटिंग करणं, हा. आणि आत्यंतिक निवृत्ती म्हणजे टकलं पडणं. आपण कटिंग केली की परत केस येतात की नाही? येतात. आणि आत्यंतिक ज्याचं टकलं पडलं त्याला येतात काय? नाही. त्यांना काही लावू उगं बसते तो, काही नाही लावत. शास्त्रात उपाय बी सांगितला एखाद्याचा सक्सेस होते, पण आता आपण बी सांगितलं त्यापूर्वी ते काय एवढं टकलं पडल्यावर केस येणं जराशी कठीणच आहे. हा, तर आत्यंतिक निवृत्ती म्हणजे टकलं पडणं. एकदा गेलं की पुन्हा न येणं, याला आत्यंतिक निवृत्ती म्हणतात. आणि गेलं की पुन्हा येतं, पुन्हा पाठवावं लागते, केस येतात, पुन्हा कापावं लागतात, पुन्हा येतात. ही कोणती निवृत्ती म्हणायची? लयरूप निवृत्ती. आलं लक्षात? आता आत्यंतिकचं लक्षण खूप गोड आहे, कधीच विसरायचं नाही, असं पाठ करून ठेवायचं. हा, तर मोक्षाचं स्वरूप काय कळालं ना मग? 21 दुःखांचा आत्यंतिक निवृत्ती, 21 दुःखाचा आत्यंतिक ध्वंस. खरं तर हे आत्यंतिक ध्वंसाचं विशेषण आहे, पण ध्वंस कशाचा तर ते घेतलं मग मध्ये 1 दुःख. आलं लक्षात? यांचा ध्वंस. पण तो ध्वंस कसा? आत्यंतिक. हा, आत्यंतिकम आत्यंतिकत्वम च. आत्यंतिकाचं लक्षण करतात पूर्व. स्वसमानाधिकरण दुःख प्रागभावा समानकालीनत्वम वद. आत्यंतिकत्वं च स्वसमानाधिकरण दुःख प्रागभाव समानकालीन. प्रागभाव आहे की प्रागभाव आहे? प्रागभाव. भावच आहे काय? भाव. विठ्ठलनं कोण भाव म्हणलं? भावा समानकालीनत्वम. तर पहा, तुझ्याच्यात काय आहे रे? भाव. भाव आहे की भाव आहे? भाव. पहा आता लक्ष द्या. आत्यंतिकत्वच. आत्यंतिकत्व तर काय आहे आत्यंतिकत्व? ऐका.
स्वसमानाधिकरण. आपण आता परिष्काराला हा तर आता लक्ष द्या, नाही तर तुम्ही नवीन परिष्कार कराल काही नाही. लक्ष द्या एक एक शब्दाकडे. पहिला शब्द काय आहे? स्व. थांबले इथंच. एक एक शब्द लावाल तेव्हाच ते पूर्ण ओळ लागेल. स्व म्हणजे काय रे? दुःख ध्वंस. स्व म्हणजे काय? 21 दुःखाचा ध्वंस. ते 21 दुःख पुढे येतील बरोबर. हा 21. तर स्व म्हणजे काय? दुःख ध्वंस. हे शब्द लिहत असतात बरोबर. थोडस तुम्हाला कसं कळत नंतर असे तोंड पाहतात माई परीक्षा घेतल्यावर नंतर काय कळणार तुम्हाला? मग कळाला बी तर 2 दिवस कळून तिसऱ्या दिवशी काय होईल? स्व म्हणजे काय? स्व म्हणजे दुःख ध्वंस. आणि त्या किती दुःखाचा ध्वंस पण तो? स्व म्हणजे काय घेतलं मग आता? 21 दुःखाचा ध्वंस. आणि त्याचं अधिकरण कोण आहे रे? आत्मा. मोक्ष तर आत्म्या ठिकाणी आत्म्यालाच मुक्त करायचं आहे की नाही? अधिकरणावर काय लिहाल मग आता? आत्मा. स्व म्हणजे काय? इठ्ठल दुःख ध्वंस. किती? 21 दुःख ध्वंस. असं म्हणा. 21 दुःखाचा ध्वंस. त्याचं अधिकरण कोण? आत्मा. आणि दुसरा याच्यावर बसवायचा आहे म्हणून मग त्या अधिकरणाला नुसतं अधिकरण न म्हणता काय म्हणावं लागेल मग? समानाधिकरण. मी आहे या गादीवर, हे माझं अधिकरण झालं फक्त. पण रामही होता याच्यावर, मग आमचं ते दोघांचं काय झालं? समान अधिकरण आहे. काय त्यात कठीण आहे एवढं? 21 दुःखाच्या ध्वंसाचं अधिकरण काय? आत्मा. आता तिथं दुःखाच्या ध्वंसाचा प्रागभावाचंही नियोजन करायचं आहे. मग दोघांचं झालं म्हणून काय शब्द वापरलेला आहे? समानाधिकरण. स्व समानाधिकरण. आले का इथपर्यंत? कोण आहे मग स्वसमानाधिकरण? आत्मा. स्व म्हणजे काय रिठ्ठल? 21 दुःख. 21 दुःखाचा ध्वंस. आणि त्याचं अधिकरण कोण? आत्मा. आणि त्याच आत्म्याच्या ठिकाणी बरोबर दुःख प्रागभाव असमानकालीनत्व. इकडे पहा, आत्म्यामध्ये सुख दुःख निर्माण होऊन राहिले की नाही? म्हणजे मग प्रागभाव कुठं राहणार आहे सुखदुःखाचा? आत्म्याच्या ठिकाणी की नाही? कारण सुख दुःख हे आत्म्याचे गुण मानले ना, म्हणून आहे. आपल्या वेदांत मतामध्ये तिथं प्रागभाव राहत नाही. कारण प्रागभाव कुठं राहत असतो? नियमानं समन्वय करणार. आणि नैयकाच्या मतामध्ये ते समन्वय करणं आहे म्हणून राहील. आत्म्यामध्ये हे सगळं बुद्धीचे धर्म आहेत. आपल्या वेदांत्यामध्ये आत्मा निर्गुण निराकार, त्याच्याशी कोणाचा काहीच संबंध नाही. पण नैयकाच्या मतामध्ये हे सुख दुःख कोणाचे धर्म आहेत? आत्म्याचे आहेत. त्यामुळे मग दुःख निर्माण व्हायच्या आधी प्रागभाव कुठं राहील? सांगावं काही विशेष आहे काय? सामान्य गोष्ट आहे. उपादानामध्ये म्हणजे समन्वय कारणामध्ये प्रागभाव राहणार. तर काय बोलतात? दुःख प्रागभाव कुठं राहणार? बरोबर आहे की नाही? दुःख प्रागभाव जर आत्म्याच्या ठिकाणी राहतो तर याचाच अर्थ तो प्रागभाव संपला की तिथं काय निर्माण होते? मग दुःखाचा प्रागभाव संपल्यावर काय निर्माण होईल? दुःख. तुझ्या जन्माच्या आधी तुझा प्रागभाव होता, तो सरला, मग कोण निर्माण झालं? तू. मग दुःखाचा प्रागभाव सरल्यावर सुख कसं काय निर्माण होईल? कारण दुःख सरल्यावर सुख होईल. पण आत्म्याच्या ठिकाणी दुःखाचा काय आहे? प्रागभाव. मग ज्यावेळेस तो दुःखाचा प्रागभाव सरेल मग तिथं काय निर्माण होईल? दुःख निर्माण होईल. तिथं काय निर्माण होईल? मग जर स्वसमानाधिकरण, स्व म्हणजे 21 दुःखाच्या ध्वंसाचं अधिकरण कोण? आत्मा. तिथं जर आला दुःखाचा, बरोबर आहे की नाही? हे दुःख सरले हो पहिले, पण दुसऱ्या दुःखाचा काय राहिला? प्रागभाव राहिला. मग प्रागभाव जर आहे तर उद्याला तिथं काय निर्माण होईल? दुःख. काही प्रश्नच नाही. प्रागभाव सरला की महासंघाचा मोक्ष असं होऊ नये म्हणून दुःख प्रागभाव पुढे काय शब्द वापरला मग? असमानकालीनत्व. म्हणजे दुःखाच्या प्रागभावाचं असमान काल, म्हणजे दुःखाचा प्रागभाव नकोय तिथं. दुःखाचा प्रागभाव जर असेल पोरो तरच तिथं काय निर्माण होईल? कारण आपण 9 साधारण कारण शिकलोय तर त्यात एक काय कारण आहे? अभाव. प्रागभाव. अभाव का अत्यंत अभाव आहे का 9 मध्ये? ईश्वर, ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, देश, काल, अदृष्ट, प्रागभाव आणि मग प्रतिबंधकाभाव.
मग काय शेवटचा प्रतिबंधकाचा अभाव. ढस काढल्याशिवाय हरभरा पेरता येत नाही म्हणलं नाही मी तुम्हाला. तसे मग प्रागभाव का हा एक साधारण कारण आहे ना समजा. मग कारण नसेल तर कार्य होईल काय? नाही. पण ज्या आत्म्याच्या ठिकाणी 21 दुःखाचा ध्वंस आहे तिथं जर दुःखाचा प्रागभाव असेल तर काय निर्माण होईल पुढे? पण हे म्हणतात दुःखाचा प्रागभावाचं असमानकालीनत्व. म्हणजे दुःख प्रागभावाचा काळ तो नाही. म्हणजेच काय नाही तिथं दुःखाचा तिच्या घोर पण इथं म्हणजे काय नाही तिथं दुःखाचा अभाव नाही. म्हणून कसं चालत? दुःखाचा तिथं काय नाही मग. म्हणजे दुःखाचा ध्वंस तर आहे आणि पुढे येणाऱ्या दुःखाचा प्रागभाव नाही. याला म्हणतात आत्यंतिक. आता दुःखाचा आता केसाचा अभाव डोक्यावर तुझ्या आहे का? डोक्याचा अभाव आहे? कशाचा अभाव आहे? केसांचा अभाव आहे. पण तिथं केसांचा काय आहे? प्रागभाव आहे. उद्या निर्माण होतील. आणि टकला माणूस जो टकलं पडेल आहे त्याचा तो तिथं केसांचा नाश म्हणजे केसांचा अभाव आहे. केसांचा ध्वंस आहे. आणि आगामी केसांचा प्रागभाव बी आहे की नाही. म्हणून ते आत्यंतिक निवृत्ती. कळालं ना? ज्या काळामध्ये आत्म्याच्या ठिकाणी 21 दुःखाचा ध्वंस राहतो त्याच काळामध्ये तिथं काय नाही राहत? दुःखाचा प्रागभाव राहत नाही. म्हणजे दुःख प्रागभाव काळाशी तो काळ समान झाला की असमान झाला? असमान झाला. समान असता तर तिथं काय ते हे विसरू स्वसमानाधिकरण म्हणजे दुःख ध्वंस आत्मा असता. दुःख ध्वंसाचं अधिकरण कोण असता? आत्मा असता. पण तिथं दुःखाचा प्रागभाव असता म्हणजे समानकालीनत्व असतं प्रागभावाच्या ठिकाणी. ज्या काळामध्ये दुःख ध्वंस राहिलं त्याच काळामध्ये म्हणजे समान काळामध्ये दुःखाचा प्रागभाव राहिला. पण इथं तो राहायला नको. म्हणजे दुःख प्रागभाव असमानकालीनत्व पाहिजे. आता दुःखाचा ध्वंसही आहे आणि पुढे येणाऱ्या दुःखांच्या प्रागभावाचं म्हणजे या काळात तो प्रागभाव म्हणूनच असमानकालीनत्व. याला कोणती निवृत्ती म्हणतात? कळालं मग? आत्यंतिकत्वं च स्वसमानाधिकरण दुःख प्रागभाव समानकालीनत्वं. कळालं मग आता? स्वसमानाधिकरण कोण? 21 दुःखाचा ध्वंसाचा अधिकरण आत्मा. आणि दुःख प्रागभाव असमानकालीनत्व. कळालं का? याला काय म्हणतात मग? आत्यंतिकत्व. मग आता किती किती पद आहेत यात जे काही असतील आता त्याचं पदकृत्य करतात पूर्ण. दुःख प्रागभाव समानकालीनत्व या पदाचं प्रयोजन सांगायचं आहे. म्हणजे मग पहिल्यांदा हे पद काढावं लागेल ना. ते पद काढून लक्षण करा. दुःख ध्वंसस्य इदानीमपि सत्वेन अस्मदादीनाम अपि मुक्तत्वापत्ती वारणाय कालीनंतम. हा पारे आपल्या ठिकाणी आता दुःखाचा ध्वंस आहे की नाही? आहे. हा खाली गेल्यावर ठोकर लागणार आहे मग दुःख होणार आहे ते पुढे पाहू. पण आता अनेक दुःखाचा ध्वंस आहे की नाही आपल्या ठिकाणी? मग तुम्ही जर एवढंच लक्षण केलं फक्त की स्वसमानाधिकरण. स्व म्हणजे समानाधिकरण कोण आहे त्याचा? हा तर स्वसमानाधिकरणत्व आत्यंतिकत्व. ध्वंसाचं अधिकरण आत्मा असणं. दुःख ध्वंसाचं अधिकरण आत्मा असणं याला काय म्हणतात? आत्यंतिक. मग दुःख ध्वंसाचं अधिकरण आपला आत्मा आहे की नाही आता? आहे. मग सगळ्यांवरच मुक्तत्वाची आपत्ती आली. सगळे मुक्त होते. मीही मुक्त आहे, तुम्ही मुक्त आहात, अख्खं जगच मुक्त आहे. कारण तुमचं लक्षण काय? फक्त स्वसमानाधिकरणत्व. मग स्व म्हणजे काय? 21 दुःख. ध्वंस. दुःखाचा ध्वंस. पण अधिकरण आत्मा. दुःख ध्वंसाचं अधिकरण आत्मा असणं त्याला म्हणतात आत्यंतिक निवृत्ती. आणि दुःखाची अशी आत्यंतिक निवृत्ती अशी ज्याची व्हायला त्याला म्हणतात मुक्त. त्याला काय म्हणतात? मुक्त. ज्याची व्हायला त्याला काय म्हणतात? आणि ज्याला झालं जे झालं त्याला काय म्हणतात? मोक्ष. आणि लक्षात मग मुक्त म्हणावं लागेल की नाही? स्वसमानाधिकरण आपला आत्मा आहे की नाही? आता स्व म्हणजे दुःख ध्वंस त्याचं अधिकरण आत्मा आहे की नाही? आणि तुमचं लक्षण आहे स्वसमानाधिकरणत्व आत्यंतिकत्व. आणि आत्यंतिक दुःख निवृत्ती ज्याची झाली तो कोण झाला? मुक्त. मग आपण सगळेजण काय होऊ? मुक्त. म्हणून केवळ स्वसमानाधिकरण एवढं लक्षण नाही तर दुःख प्रागभाव असमानकालीन तो आपल्या ठिकाणी आहे का ते? नाही.
आपल्याजवळ अनेक दुःखांच्या प्रागभावाचं समानकालीनत्व आहे. आता काही हाय अंत बापा 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 कैऱ्या तोडून नेल्या असतील का कापूस किरणच कापूस होते. आता किती किती आहे, काही अंत आहे आता रे. हे आपल्या जवळचे दुःख आहे. समजा हे नजरीच्या टप्प्यात नसलेली किती काही असते, नाही की नाही. चला तर म्हणून मग दुःख ध्वंसस्य इदानीम अपि आहे की नाही. दुःखाचा ध्वंस इदानीम अपि म्हणजे काय रे विठ्ठल? इदानीम म्हणजे रे इदानीम म्हणजे काय? इदानीम म्हणजे काय? आता. इदानीम म्हणजे काय? तुम्ही संस्कृत पुस्तकात गेले 3ऱ्याच पाठात. इदानीम म्हणजे काय? आता. कोणा गदेल सांगतो. इदानीम म्हणजे काय? आता. दुःख ध्वंसस्य इदानीम अपि. दुःखाचा ध्वंस इदानीम म्हणजे आणि अपि म्हणजे सुद्धा. हा. मग दुःखाचा ध्वंस आता सुद्धा आहे की नाही. या क्षणात आता सुद्धा आहे. इदानीम अपि सत्वेन. सत्व म्हणजे काय रे बरोबर? असणे. आणि त्याची गेली तृतीय असल्याने. दुःखाचा ध्वंस आत्ता सुद्धा असल्याने. अस्मदादी नाम. अस्मद म्हणजे आपण इत्यादिक. अस्मद तर शिकले की नाही तुम्ही सर्वनाम आहे की नाही. अस्मद युष्मद. अस्मद म्हणजे आपण इत्यादिक. अपि यांच्यावर सुद्धा काय होईल रे? मुक्तत्व आपत्ती. सगळेच जण मुक्त आहे अशी आपत्ती येईल. अशी आपत्ती येईल म्हणजे काय होईल रे? ते अतिव्याप्ती होईल. अशी आपत्ती येईल म्हणजे काय होईल? म्हणजे मुक्त सोडून अमुक्तावरही लक्षण जाईल ना. हा. अशी आपत्ती म्हणजे अतिव्याप्ती. अशी आपत्ती येईल. आणि वारणाय ती अतिव्याप्ती निवृत्त करण्याकरिता कोणतं पद दिलं? कालीनांतम. कालीनांतमचा अर्थ काय? काली आहे ज्याच्या शेवटी असं पद. मग काली कुठे आहे? वरपा. दुःख प्राग भावा समान कालीन आहे की नाही रे. मग कालीन अंतम. कालीन हे पद आहे ज्या पदाच्या शेवटी असं पूर्ण पद इथं दिलं. म्हणजे कोणतं पद घ्याल मग ते कालीनांतम न? दुःख प्राग भावा समान कालीन. हा. एवढं पद आलं लक्षात. चला. मुक्त्यात्मक दुःख ध्वंसस्य अन्यदीय दुःख प्रागभाव समान कालीनत्वाद वामदेवादीना मुक्तात्मानां अपि अमुक्त प्रसंगात स्वसमानाधिकरण इति प्रागभाव विशेषणम्. एक एक पद घ्या. मुक्त्यात्मक दुःख ध्वंसस्य. मुक्त्यात्मक म्हणजे एखादा मनुष्य मुक्त झालाय बरोबर एकदम. त्याचं कल्याण झालेलं आहे, मुक्त झालेला आहे तो. आणि दुःख ध्वंसस्य. दुःख ध्वंसस्य अन्यदीय. आता त्याच्या ठिकाणी दुःख ध्वंस आहे की नाही? त्याच्या ठिकाणी दुःख ध्वंस आहे नाही. मुक्त आत्म्याच्या ठिकाणी जो मुक्त आत्मा आहे त्याच्या ठिकाणी दुःखाचा ध्वंस आहे की नाही? असलं तरी अन्यदीय दुःख प्रागभाव समानकालीनत्व. आता मी इथं बसलो, माझ्या ठिकाणी दुःखाचा ध्वंस आहे, मी मुक्त आहे. दुःखाचा ध्वंस आहे आहे. आणि तुझ्या ठिकाणी दुःखाचा प्रागभाव आहे. म्हणजे प्रागभाव आहे किती वाजता? 7:35 माझ्या ठिकाणी दुःखाचा ध्वंस आहे. त्याच काळात समान काळात तुझ्या ठिकाणी दुःखाचा प्रागभाव आहे. मग दुःखाचा ध्वंस आणि समान कालामध्ये दुःखाचा प्रागभाव राहिला. दुःखाचा ध्वंस या अधिकरणात राहिला आणि दुःखाचा प्रागभाव अन्यदीय दुसऱ्या अधिकरणात राहिला की नाही? मग तर आपल्याला मुक्ताच्या लक्षणात काय पाहिजे? ते हे नाही पाहिजे ना, म्हणजे समानकालीनत्व नाही पाहिजे ना दुःख प्रागभावाचं. मग इथं तर हे झालं अधिकरण दुःख ध्वंसाचं. स्व अधिकरण कोण झालं? दुःखाचा ध्वंसाचं अधिकरण कोण झालं? माझा आत्मा, जो मी मुक्त आहे तो माणूस. स्व अधिकरण. काय करा तुम्ही आता, मी तुम्हाला सांगतो. समान पद काढून बोलायचं आहे आपल्याला. कोणतं पद काढून बोलायचं आहे? आत्यंतिकाच्या लक्षणातलं. मग स्व समानाधिकरण म्हणाल का आता? मग काय म्हणाल? स्व अधिकरण कोण आहे? स्व म्हणजे एकवीस दुःखाचा ध्वंस. हा. आणि अधिकरण म्हणजे हा मी मुक्त माणूस. स्व अधिकरण माझा आत्मा, दुःख ध्वंसाचा अधिकरण माझा आत्मा. आणि पुढे काय आहे मग? दुःख प्रागभाव असमानकालीनत्व पाहिजे ना.
तरच मुक्त होईल ना. दुःख प्रागभाव काय पाहिजे? असमान कालीन. इथं समानकालीनत्व आहे. ज्या काळात माझ्या ठिकाणी दुःख ध्वंस आहे त्या काळातच तुझ्या ठिकाणी दुःख प्रागभावाचा काळ आहे की नाही? आहे. मग दुःख प्रागभावाचा काळ 7:35 आणि दुःख ध्वंसाचा काळ 7:35. मग दुःख ध्वंस आणि दुःख प्रागभाव याचं समानकालीनत्व झालं की असमानकालीनत्व झालं? समान कालीन. झालं. मग जे मुक्त आत्मे आहेत वामदेवासारखे ते सुद्धा अमुक्त ठरतील की नाही? कारण ज्या काळात त्यांच्याजवळ दुःख ध्वंस आहे त्याच काळात जगातल्या अनेक आत्म्यांच्या ठिकाणी दुःख प्रागभाव काल आहे. म्हणजे यांच्या दुःख ध्वंसाचा काळ आणि जगाच्या दुःखाच्या प्रागभावाचा काळ एक झाला की वेगळा झाला? एक झाला. मग समानकालीनत्व आलं की नाही? आलं. मग वामदेव काय ठरतील? बद्ध, मुक्त ठरणार नाही. म्हणून पद दिलं म्हणे समान पद. स्व अधिकरण दुःख प्रागभाव समानकालीनत्व नाही, स्व समानाधिकरण. स्व म्हणजे कोण? दुःख. हा, दुःखाचा ध्वंस. ध्वंस. त्याचं अधिकरण कोण? आत्मा. पण आता समानाधिकरण म्हणजे ज्या अधिकरणाच्या ठिकाणी दुःख ध्वंस आहे समान त्याच अधिकरणाच्या ठिकाणी दुःख प्रागभावाचं समानकालीनत्व. मग या अधिकरणाच्या ठिकाणी दुःख ध्वंस आहे पण याच अधिकरणाच्या ठिकाणी दुःख प्रागभाव असमानकालीनत्व पाहिजे. वामदेवाच्या ठिकाणी दुःख प्रागभाव आहे का दुःख प्रागभाव नाही? नाही. म्हणजे मग समान काल दुःख प्रागभाव राहिला का? नाही. मग दुःख प्रागभाव राहिला नाही. म्हणजे दुःख प्रागभावाचा काल आहे का? नाही. पण दुःख ध्वंसाचा काल आहे की नाही? आहे. दुःख ध्वंसाचा काल आहे पण दुःख प्रागभावाचा काल नाही. दुःख ध्वंसाचा काळ आहे. पण दुःख प्रागभावाचा काळ नाही. मग समान काळ झाला? नाही. विषम काळ झाला. समान पदानं वामदेव वाचवले, नाही तर तेही बद्ध झाले असते, आपल्या पोटीत आले असते. मुक्त्यात्मक दुःख ध्वंसस्य. मुक्त्यात्मक दुःख ध्वंस म्हणजे मुक्त असणारे आत्मे त्यांच्या ठिकाणी असणारा दुःख ध्वंस. त्या दुःख ध्वंसस्य अन्यदीय दुःख प्रागभाव. अन्यदीय म्हणजे दुसऱ्याच्या ठिकाणच्या दुःखाचा प्रागभाव त्याचं समानकालीनत्वात. कळालं ना? त्याचं समानकालीनत्व आहे की नाही? असल्यामुळे वामदेवादिकांना सुद्धा मुक्तात्मनाम अपि वामदेवादिनाम मुक्तात्मनाम. मुक्तात्मनाम वामदेवाचं विशेषण. मुक्त असणारे वामदेवादिक त्यांना सुद्धा अमुक्ती प्रसंगात. कळालं ना? तुम्हाला वाचून राहिले बरोबर? अपि अमुक्त प्रसंगात त्यांच्या ठिकाणी सुद्धा अमुक्त प्रसंग येईल की नाही विठ्ठल? येईल. ते मुक्त ठरतील का बाबा? नाही. स्व म्हणून प्रसंगात स्वसमानाधिकरण इति प्रागभाव विशेषणम. म्हणून प्रागभावाचं विशेषण काय दिलं? स्वसमानाधिकरण. स्वसमानाधिकरण म्हणजे काय? दुःख ध्वंसाचं जे अधिकरण तेच अधिकरण प्रागभावाचं असमानकालीनत्व. आलं लक्षात? प्रागभाव विशेषणम. ठीक आहे, चला पुढे. दुःखानी चैकविंशती. तुम्ही काय म्हणले होते? 21 दुःखाचा ध्वंस ना? ती 21 दुःख कोणती आहेत? ऐका. शरीरम झालं 1. षडेंद्रियानी किती झाले ना? 7. 6 इंद्रिय 1 शरीर किती झाले? 7. षडविषया 6 विषय आता किती झाले? 13. षडबुद्धय 6 ज्ञान आता किती झाले? 19. सुख किती झाला आता? आणि दुःख किती झाले आता? हे 21 दुःख आहेत. सुखाला सुद्धा, या वैश्विक सुखाला सुद्धा दुःखात मोडलं शास्त्रकर्त्यांनी. का? हे दुःख जे आहे 21. दुःखाचा नंबर किती आहे विठ्ठल? 21. तर त्याला दुःख म्हणता याच्यात काही विषय नाही, कारण ते आहेच का? या बाकीचे कोण दुःख म्हणतात? सुखाला तर दुःख काय म्हणतात हा भडककडी प्रश्न निर्माण होते ना. पण ते बाकीचे तरी दुःख कसं म्हणतात? दुःखाला दुःख म्हणता यात काही विषय नाही. तुम्ही सुखालाही दुःख म्हणता, बाकीच्यात नाही दुःख म्हणून राहिले. विसांना दुःख का म्हणता? एकाला तुम्ही दुःख म्हणलं 21 पैकी त्याच्यात प्रश्न नाही. पण तुम्ही जे विसांना दुःख म्हणलं त्याच्याविषयी प्रश्न आहे की नाही? त्याचं उत्तर दुःखानुषंगित्वात शरीरादौ गौण दुःखत्वम. दुःखानुषंगित्वात दुःखाने युक्त असल्यामुळे. सगळेजण दुःखाने युक्त आहेत की नाही?
शरीर आता सुखी आणि थोड्याच वेळानं म्हणते कोबा निघला. अनुषंगिक युक्त दुःखाने युक्त असल्यामुळे शरीराधिकांच्या ठिकाणी सुद्धा काय म्हणलं, गौण दुःखाचा प्रयोग केला. गौण म्हणजे रे हा काय म्हणलं सांग की. हा म्हणजे गौणचा अर्थ होते एखाद्या गुणामुळे म्हणणं. एखाद्या गुणामुळे आई म्हणते शाळेतून पोरगा आला की आला व मावा घ्या घरी, मग त्याच्या ठिकाणी एक गुण आहे वाघाचा. तसं तर ते कुत्र्याला भेटे, पण वाघाचा गुण काय असते, काही हे एकदम आक्रमण करणं. तसं ही पोरगा आलं की इकडे दप्तर फेकते, तिकडे मौजा फेकते, इकडे चप्पल फेकते, देवाळून एकदम धडधड आला ना, म्हणजे कोणासारखं ये नाही, धडधड हा गुण वाघाचा आहे आणि धडधड हा गुण याही पोराचा आहे. एवढ्यामुळे त्याला काय म्हटलं, फक्त माय. मग गुणामुळे म्हणणं याला गौण म्हणणं म्हणतात. गुणामुळे ते गौण, नाही कळाला, गुणामुळे म्हणणं. तसं टेन्शन देणं हे दुःखाचं काम आहे की नाही, नव्हे दुःखाचं स्वरूप आहे. कळालं ना. टेन्शन देणं हे काय आहे, दुःखाचं स्वरूप आहे. शरीर टेन्शन देत नाही, देत नाही का, विषय टेन्शन देत नाही, इंद्रिय टेन्शन देत नाही, सुख टेन्शन देत नाही का. सुख आता लाख रुपये भेटले, काय मी बा राहतात की नाही राहतात, याचे देणं आहे त्याचे, मग ते जे सुख झालं त्या सुखाने काय दिलं, टेन्शन. म्हणजे तो टेन्शन देणं हा गुण आहे दुःखाचा, आणि तो या सगळ्यांच्या ठिकाणी आहे. म्हणून गौणी या सगळ्यांना काय म्हटलं, दुःख. दुःख. गौण दुःखत्वम तथाच आत्मा वारे तथाच आत्मा वारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. तसेच आत्मा अरे द्रष्टव्य, आत्म हे श्रुती सांगते पूर्व. आत्म्याचं ज्ञान करून घ्यायला पाहिजे, श्रोतव्य त्याचं श्रवण करायला पाहिजे, मंतव्य त्याचं मनन करायला पाहिजे, निदिध्यासितव्य आत्म्याचं काय करायला पाहिजे रे. तर हे सगळे आत्मज्ञानाचे साधनं सांगितले की नाही. आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर आत्म्याचं दर्शन, आत्म्याचं श्रवण, आत्म्याचं मनन आणि आत्म्याचं निदिध्यासन. इति श्रुते हे आत्मज्ञान साधन निदिध्यासन मनन है की नाही. हे श्रुते हे श्रुतीने आत्मज्ञानाचे साधन सांगितले की नाही तुम्हाला. कोण कोण, निदिध्यासन मनन आहे ना. पण यांचंही साधन श्रुते हे आत्मज्ञान साधनम निदिध्यासन मनन आले का इथपर्यंत. आत्मज्ञानाचे साधन कोण, निदिध्यासन मनन. मग आधी लावून घ्यायचे, श्रोतव्य आणि द्रष्टव्य हे घ्यायचे. आणि त्यांचं साधन परत आहे का, साधनत्व पुढे. त्यांचं साधन कोण, पदार्थ ज्ञाने संज्ञा घटिती. पदार्थ ज्ञानाच्या ठिकाणी यांचं साधनत्व घडते. मुक्तीचं साधनत्व पदार्थ ज्ञानाच्या ठिकाणी नाही आलं, पण मुक्तीचं साधन श्रवण मनन निदिध्यासन. अरे पण श्रवण मनन निदिध्यासन कराल कशाचं, त्याच्यासाठी पदार्थाचं ज्ञान नको का. म्हणजे आलं कुठं मग पदार्थ ज्ञान. असं आहे नयेकानं अशी मुक्ती दिली जोडून. हे द्रव्य गुण कर्म सामान्य विषयी यानं मुक्ती होते. कारण तुम्हाला मोक्ष मुक्त होण्यासाठी श्रवण मनन निदिध्यासन करावं लागते की नाही. मग ते कशाचं कराल, तर पदार्थ आहे. मुक्तीचे साधन श्रवण मनन निदिध्यासन, आणि त्यांचं साधन पदार्थ ज्ञान. पदार्थ ज्ञाने संज्ञा घटिती म्हणजे जुळतं, तिथं ते जोडल्या जातं, तिथं ते समन्वित होतं. पदार्थ ज्ञानाच्या ठिकाणी निदिध्यासनादिकांचं साधनत्व जुळतं. आलं का विठ्ठल लक्षात. चला पुढे. एवंच तत्वज्ञाने सती तत्वज्ञानी. आता झालं का तत्वज्ञान. मग या मार्गानं पदार्थ ज्ञानाने हे केलं ते केलं, मग तुम्हाला पदार्थाचं खरं ज्ञान झालं आणि तुम्ही मुक्त झाले. क्रम काय आहे हा मुक्त होण्याचा. एवंच तत्वज्ञाने सती, तत्वज्ञान झाले असता. तत्वज्ञाने सती म्हणजे काय, तत्वज्ञान झाले असता. शरीर पुत्रादौ आत्मीयत्व स्वीयत्व अभिमान रूप मिथ्या ज्ञानस्य नाश. शरीर आणि पुत्र आणि आत्मीयत्व स्वीयत्व दोन लावले. शरीराच्या ठिकाणी आत्मीयत्व बरोबर आत्मत्व, आणि पुत्राच्या ठिकाणी स्वीयत्व. आलं का लक्षात. शरीराला आपण मी म्हणतो, आणि शरीर संबंधित जे पुत्राधिक आहेत त्यांना माझं म्हणतो. असं लावून घ्या बरोबर. शरीर पुत्रादौ आत्मत्व स्वीयत्व अभिमान. पुत्राच्या शरीराच्या ठिकाणी कोणता अभिमान, आत्मत्व. आणि पुत्राधिकांच्या ठिकाणी कोणता अभिमान, स्वीयत्व. स्वीय म्हणजे स्वतःचे,
माझे माझे अभिमान रूप अशा प्रकारचं जे मिथ्या ज्ञान आहे त्याचा नाश कशाने होते पूर्व हा तत्वज्ञाने सती दिसलं ना तत्वज्ञान झाले असता शरीराच्या ठिकाणचा आत्मत्व आणि पुत्राधिकांच्या ठिकाणचा स्वीयत्व असा अभिमान रूप जे मिथ्या ज्ञान आहे त्याचा काय होतो नाश होतो. मग तो नाश झाल्यानं काय होते तेन तेन त्या नाश झाल्याने म्हणे दोषाभाव दोष कोणते रे बरोबर रागाधिक दोष कोणते रागादी. रागाधिक दोषांचा काय होतो अभाव होतो. राग म्हणजे आसक्ती ना प्रेम. आता तुमचं आत्मत्व आणि स्वीयत्व गेलं. राग म्हणजे आसक्ती. या वस्तूविषयी मला राग का होतो स्वीयत्व आहे माझेपणा निर्माण झाला म्हणून मी सांभाळतो तिला. पण यांच्या कशाचा नाश झाला तत्वज्ञानानं आत्मत्वाचा तत्वज्ञान म्हणजे पदार्थ तत्वज्ञान तत्वज्ञानानं कशा नाश झाला स्वीयत्व. आत्मत्वाचा नाश झाला. मग ते न दोषाभाव मग आत्मत्वच नाही स्वीयत्वच नाही मग दोष राहील का राग राहील का नाही. म्हणजे आसक्ती राहील का नाही. नाही. दोषाभाव म्हणजे रागही आसक्ती आणि द्वेषही आसक्तीच करू ना म्हणजे द्वेषही दोषच आणि रागही दोष. ते न दोषाभाव राग द्वेषादी दोषाचा काय झाला मग अभाव. हा अभाव झाला. मग अभाव झाल्यामुळे काय झालं रे त्या दोषाचा अभाव झाल्यामुळे प्रवृत्ती अनुपपत्ती कशाचा तरी राग आहे म्हणून तुझ्याकडे माझी प्रवृत्ती आहे की नाही आहे. या मोबाईल विषयी मला राग आहे म्हणून मी तिकडे प्रवृत्त होईल. आता दोषाचाच अभाव झाला राग आणि द्वेषच नाही मग प्रवृत्ती निवृत्ती राहील का काही ते ना प्रवृत्ती अनुपपत्ती प्रवृत्तीची अनुपपत्ती झाली म्हणजे अनुपलब्धी झाली प्रवृत्तीचा अभाव झाला. ततः मग आता मग यानं काय झालं मग शरीर तर एक प्राप्त करून गेलाय ना तुम्ही ना काही इलाज नाही आता तेवढं तर भोगा लागेल. ततः तत्कालीन शरीरेन त्या काळात असणारं जे शरीर तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्या शरीराच्या द्वारा म्हणा वा काय व्यूहेन किंवा कायाचं व्यूह म्हणजे शरीराचा समुदाय. योगी लोक काय करतात बरोबर योग्यांना कळते की आपलं 10 शरीराचं प्रारब्ध उरलेलं आहे. किती शरीराचं 10 शरीर. मग ते एकाच वेळेत 10 शरीर घेतात. नाही तर मग हा जन्म झाला की पुढचा जन्म भेटेल मग ते शरीर 10 शरीर घेणार की नाही मग मरू जगावं लागेल की नाही पुन्हा पुन्हा. मग योगी काय करतात पण एकाच वेळेस काय करतात जेवढं उरेल असेल प्रारब्ध तेवढे शरीर धारण करतात आणि भोगतात. मग आता पुढचा जन्म घ्यावा लागेल का म्हणून मग येण्याची शरीरे. तर ततः तत्कालीन शरीरेन त्या काळातील शरीराने किंवा कायव्यूहेन किंवा अनेक शरीर योग्याने प्राप्त करून घेतले त्याने भोग तत्वज्ञानाभ्याम किंवा भोगाचं तत्वज्ञान झालं. भोगाचं काय झालं रे तत्वज्ञान. भोगाचं तत्वज्ञान झालं म्हणजे काय तत्वज्ञान म्हणजे खरं ज्ञान. भोगाचं खरं ज्ञान झालं म्हणजे काय भोग हे नष्ट होणारे आहेत हे नश्वर आहेत हे कामाचे नाहीत असं भोगाचं तत्वज्ञान झाल्याने प्रारब्ध कर्म नाश प्रारब्ध कर्माचा काय होतो नाश होतो. किंवा नाही भोग तत्वज्ञान रे भोग आणि तत्वज्ञान प्रारब्ध जे असेल ते भोगलं ते आणि किंवा तत्वज्ञान द्विवचन केलं ना भोग तत्वज्ञान रे. भोग तत्वज्ञान असं शब्द आहे की नाही भोग तत्वज्ञानाभ्याम म्हणजे द्विवचन आहे की नाही तृतीयचं म्हणजे भोग आणि तत्वज्ञान. एक तर तुम्ही भोगच घेतला त्या प्रारब्धाचा म्हणून प्रारब्ध सरल म्हणा किंवा तत्वज्ञानाभ्याम किंवा तत्वज्ञानाच्या द्वारा. तत्वज्ञान झाल्यावर सगळं मिथ्या ठरलं ना मग तेवढंच कसं काय सत्य राहील. ज्ञानाभ्याम प्रारब्ध नाश प्रारब्धाचा नाश होतो आणि प्रारब्धाचा नाश झाल्याने मग काय होते ततः जन्माभाव प्रारब्धाचा नाश झाल्याने जन्माचा काय होऊन जातो मग अभाव. कळालं का. हे वाक्य पुन्हा पहा ततस पासून. ततस कशामुळे ततस म्हणजे त्यामुळे म्हणजे कशामुळे रे प्रवृत्तीची अनुपपत्ती झाली ना म्हणून प्रवृत्तीचा अभाव झाल्यामुळे त्या काळातील शरीराच्या द्वारा कर्मनाश प्रारब्ध कर्मनाश दिसला का शेवटचा शब्द तिथं लावायचं आहे हे सगळं प्रत्येक. ततः तत्कालीन शरीरेन प्रारब्ध कर्मनाश हा त्या काळात जे शरीर आहे त्या शरीराच्या द्वारा प्रारब्ध कर्माचा नाश. तसेच कायव्यूहेन प्रारब्ध कर्मनाश
योग्याप्रमाणे अनेक शरीर प्राप्त करून प्रारब्ध कर्माचा नाश. तसेच रे भोगेन प्रारब्ध कर्म नाश. कळालं का? भोगाच्या द्वारा प्रारब्ध कर्माचा नाश. किंवा तसेच अजून तत्वज्ञानाभ्याम प्रारब्ध कर्म नाश. तत्वज्ञानाच्या द्वारा प्रारब्ध कर्माचा नाश. आणि मग प्रारब्ध कर्माचा नाश झाला की कशाचा नाश होते रे? मग जन्माचा अभाव होतो. ततः जन्माभाव. त्यामुळे जन्माचा अभाव होतो. आता जरा प्रमाण देतात. नित्य नैमित्तिकैरेव कुर्वाणो दुरितक्षयं वद. नित्यनैमित्तिकैरेव कुर्वाणो दुरितक्षयं. ज्ञानं च विमली कुर्वन् अभ्यासेन च पाचयेत्. ज्ञानं च कुर्वन् अभ्यासेन च पाचयेत्. अभ्यासात् पक्वविज्ञान कैवल्यं लभते नरः. अभ्यासात् पक्वविज्ञानं कैवल्यं लभते नरः. आता थोडा क्रम सांगितला. नित्य नैमित्तिकैः एव कुर्वाणः दुरितक्षयः. नित्य नैमित्तिकैः एव दुरितक्षयः कुर्वाण. कळालं का? नित्य नैमित्तिक कर्माच्या द्वारा दुरितक्षय केले. दुरित म्हणजे पाप वगैरे. नित्य नैमित्तिक कर्माच्या द्वारा काय केला? दुरितक्षय म्हणजे पापाचा नाश झाला. बरोबर आहे. पुढे आणि अभ्यासेन ज्ञानं विमली कुर्वन् पाचयेत्. अभ्यासेन ज्ञानं विमली कुर्वन् पाचयेत्. अभ्यासाच्या द्वारा ज्ञानाला मलरहित करतो. कारण ज्ञान झाल्यावरही विपरीत भावना वगैरे राहतात ना. मग अभ्यास करून करून पुन्हा 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 ज्ञानं विमली कुर्वन् पाचयेत्. ज्ञानाला तो विमली करतो. विमली करतो म्हणजे मलरहित करतो. आणि अशा पद्धतीने त्या ज्ञानाला तो पचवतो. तुम्ही विचारसागर शिकले की नाही? त्या राजाला भरचूचं ज्ञान झालं की नाही? झालं होतं की नाही? पण विपरीत भावना राहती की नाही? हा भरचू नाही, हा कोण आहे? भूत आहे. मग त्यानं नाही केलं पुढे काही, पण पुन्हा निधिध्यासन मनन करून करून ते जे झालेलं ज्ञान आहे ते कसं होते? विमल होते. विमल म्हणजे मळ त्यातला निघून जातो. म्हणजे मग ते काय होते? शुद्ध होते. मग अभ्यासाच्या द्वाराच होते की नाही? असं अभ्यासाच्या द्वारा ज्ञान शुद्ध करून मग ते पचवतो. आणि पुढे रे अभ्यासात पक्व विज्ञान. अभ्यासाने पक्व झालेलं त्याचं विज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान है ना. अभ्यासाने पक्व झालेलं त्याचं ते पदार्थ तत्वज्ञान. त्यानं काय होते रे मग बरं? कैवल्यम लभते नरः. त्यानं काय प्राप्त होते त्याला? कैवल्य. कैवल्य म्हणजे काय विठ्ठल? मोक्ष. कैवल्य म्हणजे काय रे बरं? त्याला मोक्ष प्राप्त होतो. गाव त्याला प्रमाण काय आहे म्हणे? आहे ना. तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. दिसलं का? तमेव इत्यादी वचनात तमेव विदित्वा अतिमृत्युमेती. तर तमेव विदित्वा, त्या तम म्हणजे पदार्थ. आता आपण वेदांती त्याचा अर्थ तम म्हणजे ब्रह्म घेतो. ब्रह्माला जाणून असा अर्थ घेतो. पण इथं काय घ्यायचं? तम म्हणजे पदार्थ. पदार्थाला विदित्वा लेभ्यंतव्यान बरो जाणून. त्या पदार्थांना जाणून अतिमृत्युमेती. मृत्युम अत्येती म्हणजे मृत्यूला तो ओलांडतो. अतिमृत्युमेती मृत्यूला तो काय करतो? कशाच्या द्वारा ओलांडला रे यानं? पण पदार्थ तत्वज्ञानाच्या द्वारा. तमेव विदित्वा पदार्थांना जाणून मृत्यूला ओलांडतो. हे आमचं म्हणणं आहे का? इति श्रुते. हे अशी श्रुती असल्यामुळे आम्ही हे सगळं बोललो. अशी काय आहे रे? डायरेक्ट श्रुती आहे असं म्हणा. किंवा डायरेक्ट कोणाला हे नाही जमत. हे तत्वज्ञान जमेल का प्रत्येकाला? नाही. मग मार्ग सगुणोपासना काशी मरणादेहे अपि तत्वज्ञान द्वारा मुक्ती हेतुत्वम. पण मुक्ती हेतुत्व मात्र तत्वज्ञानालाच आहे. कसं पहा? सगुणोपासना करता तुम्ही, पण तो सगुण देव तुमचा गुरु होते. आपणची देव माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव. मग तो देव गुरु होते. आणि गुरु काय देते तुम्हाला? मग पदार्थाचं ज्ञान देते. नाही एक मिनिट. सगुण उपासना केली तुम्ही, मग तो तुम्हाला डायरेक्ट हे पदार्थ तत्वज्ञान काही जमत नव्हतं. मग तुम्ही काय केलं होतं? राम राम म्हटलं. सगुणाची काय केली? मग तो विठ्ठल तुम्हाला प्रसन्न होते. तो तुम्हाला मग द्रव्य गुण कर्म सामान्य विषय समवायाभावाचं ज्ञान देते. असाच आहे ना अर्थ इथं. सगुण उपासना. मग काही काय म्हणतात आम्हाला ते सगुणाची उपासना ते राम राम करून जीवार येते रे भाऊ, आपल्याला नाही जमत ते. मग काही काही मरेल मग काशीच चालले जातात.
कुठं चालले जातात? काशीत. मग काशीमध्ये महादेव तत्वज्ञान देतात तुम्हाला. काय करतात? महादेव. तुम्ही उपासना नाही करू राहिले हा काशीमध्ये. काशीमध्ये जाऊन नुसतं आराम चालू आहे तुमचा, खाणं पिणं राहणं. तर तिथं महादेव येतात आणि महादेव तुम्हाला तत्वज्ञान देतात. पण देतात काय? तत्वज्ञानाशिवाय मोक्ष आहे. मग महादेव तुम्हाला कानात सांगतात की द्रव्य, गुण, कर्म, सामान्य विषय, म्हणजे न्यायशास्त्र शिकल्याशिवाय मोक्ष नाही, हे ध्यानात ठेवा. तर तेच सांगतात तिथं ना, तर सगुणोपासना काशी मरणादेहे अपि तत्वज्ञानाद्वारा मुक्ती हेतुत्व. सगुणोपासना सुद्धा तत्वज्ञानाद्वाराच मुक्तीला कारण आहे. आणि काशीमध्ये मरण सुद्धा तत्वज्ञानाद्वाराच कशाला कारण आहे? मुक्तीला कारण आहे. अतएव परमेश्वर काश्याम तारकम उपदिशती इति सारम. अतएव म्हणूनच परमेश्वर हा काश्यामध्ये म्हणजे काशीमध्ये तारकम उपदिशत. तारक मंत्राचा उपदेश करतात की नाही महादेव? असं म्हणतात की महादेव काशीमध्ये आपल्या कानात तारक मंत्राचा उपदेश करतात. पण न्यायशास्त्रकर्ते म्हणतात तारक मंत्र कोणता आहे? पदार्थ तत्वज्ञान. आपल्याला महादेव कानामध्ये पदार्थाचं तत्वज्ञान सांगतात मरता मरता. हे आहे विशेष प्रभू. तारकम उपदिशती इति सारम, हे आहे सार की पदार्थ तत्वज्ञानाशिवाय मोक्ष नाही. चक्रे चंद्रसिंहो हि पदकृत्यमिदं शुभम परोपकारणं माधवो वीक्षतां परम. चंद्रज सिंह पदकृत्यमिदं शुभम चक्रे. इदं शुभम पदकृत्यम चंद्रज सिंह चक्रे. आलं लक्षात? इदं शुभम पदकृत्यम, हे शुभ असणार पदकृत्य चंद्रज सिंहाने, म्हणजे बुध सिंहाने आहे ना रे. बुध सिंहाने चक्रे निर्माण केलं. बरोबर आहे. परोक्ष भूतकाळा लेटलाकाराचं रूप आहे चक्रे. हा, चक्रे त्यानं ते केलं. पण माधवानं काय करायला पाहिजे म्हणे? माधव परम परोपकार कारणम वीक्षता. माधव परम परोपकार कारणम वीक्षता. पण माधवाने मात्र परम परोपकार कारण. माधव म्हणजे भगवंत, हा भगवान माधव याला परम परोपकार कारण, हे अत्यंत परोपकाराचं कारण असणारं पदकृत्य आहे असं म्हणून माधवाने याच्याकडे वीक्षताम पाहायला पाहिजे. आलं लक्षात? हे श्री हा मूळ ग्रंथ या श्लोकाचे काय कनादन्याय मतयोर बाल व्युत्पत्ती सिद्धये अन्नम भट्टेन विदुषा रचित तर्कसंग्रह. वाच एक एक शब्द. कनाद न्याय मतयोर बाल व्युत्पत्ती सिद्धये. हा, कनाद न्याय. हा, कनाद आणि न्यायाचं कनाद न्याय. हा, कनाद आणि न्याय. कनाद आणि न्याय या हे यांच्या मतामध्ये, यांचं जे मत आहे यांच्यामध्ये षष्टी आहे की नाही, कनाद मत योर आहे की नाही, यांच्या मतामध्ये की सप्तमी मत. बाल व्युत्पत्ती म्हणजे ज्ञान. बालाचा अर्थ तर आपण पाहिलाच सुरुवातला ग्रंथाच्या आधीच है ना. तर बाळांना ज्ञानाची सिद्धी होण्याकरिता, चतुर्थी आहे की नाही, हरये सिद्धये. कनाद आणि न्यायशास्त्रामध्ये बाळांना ज्ञान सिद्ध होण्याकरिता पुढे काय? अन्नम भट्टेने विदुषा रचित तर्कसंग्रह. विदुषा अन्नम भट्टेन. विदुषा तृतीयच एकवचन आणि अन्नम भट्टेने बी तृतीय. हे हलंत आहे ना विदुष शब्द, तृतीयच एकवचन. आणि अन्नम भट्ट अकारांत आहे म्हणून त्याचं रामेनं सारखं झालं. विदुषा अन्नम भट्टेन, विद्वान असणाऱ्या अन्नम भट्टाच्या द्वारा काय पुढे तर्कसंग्रह रचला त्यांनी. या कनाद आणि न्यायशास्त्रामध्ये बाळांना सुद्धा ज्ञान सिद्ध होण्याकरिता विद्वान अशा अन्नम भट्टाने तर्कसंग्रह रचला. झालं? झाली व समाप्ती तर्कसंग्रहाची. ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पुंडलीक वरदा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदी शक्तिमुक्ता बाई की जय. संत सखाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. अनार पूजा